नेहमीप्रमाणे आहे गणेश नाईकाची खेळी. पार्टीला काहीतरी वेगळं सगळं सांगायचं. राष्ट्रवादी तर हेच चालायचं, ते तरी माझं पद केलं. माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. माझ्यासाठी ही खेळी नवीन नाही. मी 30-35 वर्ष ही खेळी त्यांची राष्ट्रवादी बघत आलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांसाठी नवीन आहे आणि आमच्या पक्षासाठी ही खेळी नवीन आहे. मला काही त्यांच्या खेळीचं काही एवढं फारसं आश्चर्य वाटत नाही. हे मी गृहीत धरलं होतं, हे असं होणारच आहे आणि ते झालं. शेवटचा फॉर्म दिल्यानंतर तो ग्राह्य धरला नाही. आता तुम्ही टेक्निकल हो, टेक्निकल. आता पूर्वी असं होतं, पूर्वी पहिला फॉर्म गेला ना तर दुसरा गेला का तो पकडला जायचा. आता नवीन कायदा असा आहे की जो पहिला फॉर्म जातो, कारण असेच लोक करायचे ना, उगाच कोणाला तरी फॉर्म द्यायचं आणि मग दुसरा फॉर्म परत द्यायचं, म्हणजे विचारायचं बंद. निलेशचा फॉर्म तसाच त्यांनी बाद केला की नाही. पहिला निलेशचा फॉर्म दिला, निलेशची वाजत गाजत पडला. 5 मिनिटं अगोदर निलेशला आणि मला कुठलीही वरिष्ठांना सांगून हालचाल करता येऊ नये. 2:30 वाजता डॉक्टर नाथला जबरदस्ती संजू नाईकने फॉर्म भरायला लावला. फॉर्म भरत पण नव्हता. इकडे नमनदादाचा मुलगाच निवडून नाही. आणि आज माझंच तिथे ऑफिस आहे. माझा मुलगा जो भारतीय जनता पार्टी 3 निवडणुकांमध्ये तोच काम करतो. हे कुठे काम करतात आहे, कमळ पण लावत नाही. त्यांना 4 तिकिटी दिल्यात. आश्चर्याची गोष्ट आहे ना. कालपर्यंत ज्यांनी मोदी साहेबांचा कधी सप्ताह केला नाही, तो गणेश नाईकाचा सप्ताह करतो. कधी देवेंद्रजींचा फोटो लावला नाही, कधी कमळ लावला नाही. त्यांना तुम्ही 4 तिकीट देता आणि तिकडे बसणारे पक्षाचे कार्यकर्ते हे तुम्ही तुमच्या घरच्यांना जेवण घालता, बाकीच्यांना उपाशी ठेवता. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आम्ही निष्ठावंत आहोत. त्यांनी 111 सीट, त्यांच्यात खरा दम आहे ना, ते खरे नेते आहेत ना, त्याने 111 सीट निवडून आणून टाकला. नाही तर मी माझा स्वतःचा राजीनामा देऊन टाकेन. काय ना, नेते आहेत ना, स्वतःला मोठे नेते समजतात ना. त्यांना शान वाटत असेल, मी मंदामात्रीच्या तिकीट कापल्या, माझ्या तिकीट नाही कापल्या. कार्यकर्त्यांचं मनोबल कापलं तुम्ही. माझं काही नाही वाकडं केलं. बंदाताई 4 वर्ष ते आमदार राहणारच आहे तुमच्या नाकावर टिचून. पण तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल आज तोडलेलं आहे. मला वाटतं तुम्ही खरे नेते आहेत ना. तुम्ही तर पडलेलेच आहेत 14 माझ्यासमोर. तुमचा पोरगा पण पडलाय. तुम्ही 111 सीट निवडून आणून दाखवावा, बस माझं चॅलेंज येतात. लेकिन नवी मुंबई की युति नहीं, इनको खुद को कैसा है, इनका एक जिद रहता है, मैं करूंगा वही कायदा. इसलिए ना उनको पहले से उन्होंने एकनाथ शिंदे जी को टारगेट किया जानबूझकर, क्योंकि युति होनी नहीं चाहिए. अभी युति तो करनी नहीं है. हमने तो कभी नहीं बोला युति हो या नहीं हो. पार्टी जो आदेश देगी उसके ऊपर हम चल रहे हैं. हर कार्यकर्ता, युति भी होती तो भी हमारे कार्यकर्ता बोले हमको नहीं ताई टिकट मिलेगी. आज भी बोले हमको किसको फॉर्म नहीं मिला, कोई ताई टेंशन नहीं है, हम पार्टी के साथ में. मेरा बेटा खुद बोला पार्टी के साथ में. जिनको उनको टिकट देने उनका फॉर्म पहले ही भर के रखा है. खाली नीलेश को दिखावा के लिए टिकट दे रहे, उसका फॉर्म तो पहले ही भर के रखा है, एबी फॉर्म. और नीलेश को टिकट दे रहे तो फॉर्म कहाँ है? वो 4 लोगों को टिकट दे, फॉर्म कहाँ है? बोलते आओ हमारे ऑफिस पर लेके जाओ. हम लोग स्वाभिमान है, इतने तो हम गिरे हुए नहीं है. जो अपना बेटे को 20 साल टिकट नहीं देती औरत इनके दरवाजे पर जाके टिकट नहीं मांगेगी. आपका संपर्क कब से नहीं हो रहा? डॉक्टर राजेश पाटिल से संपर्क कब से नहीं हो रहा? देखो, अभी भी मैंने 7 बजे उनसे बात की. रात को उनका 2 बजे से संपर्क नीलेश के साथ में ही था. 7 बजे मुझे कहा कि ताई मैं उधर का काम खत्म करके 9 बजे यहाँ आता हूँ. अभी कितने बज गए? 12 बज गए. वो शायद वो उसको कहाँ पर किडनैप करके किसी ने रखा है, या वो खुद रहे हैं, या उनके ऊपर कोई प्रेशर है, कुछ तो होगा. नहीं तो मेरे से 7 बजे बात की है. ये फोन है मेरा, फोन पे बात की है कि मैं 9 बजे के अंदर पूरा काम निपटा के जो सिग्नेचर रही है वो करके. मुझे एक लगता है जब आपको देना ही नहीं था फॉर्म, देना ही नहीं था आपको, तो कल मेरे को ये फॉर्म 13 फॉर्म दिए क्यों? मैं रात भर कार्यकर्ता के साथ काम करूं, ये मेरी दिशा भूल की है. इनको इनमें लगे रहने दो और हम हमारे फॉर्म भर लेते. भरो, हम सबको शुभेच्छा देती हूँ. इसमें उम्मीदवारों का नाम डाल के दिया था. नहीं, इन्होंने बोला तुम फॉर्म फिलअप करो. ये देखो फॉर्म है,
हे फॉर्म भराय पुरा। ये जगन्नाथ आबासाहेब जगताप, ये संघ का कार्यकर्ता है। इसको रात को मैं 12 बजे बुला के फॉर्म भरने को दिया है इसको, और बोला 9 बजे तक तुम सब लोग इधर आ जाओ। ये सब लोग 9 बजे तक आ गए हैं, बैठे हैं। अभी राजेश पाटिल सही करने को नहीं। और आपको कानून मालूम है, जिसका पहले फॉर्म जाएगा वो ग्राहक पकड़ा जाएगा। अभी इनके फॉर्म ही नहीं जाएंगे तो ये बादी हो गए। तो इतना लोगों के दिल से खिलवाड़ करना ये अच्छा नाही लग रहा है। असं आहे की भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये काम करत होते। आता तिकीट वाटप आणि एबी फॉर्म वाटप आपल्याला माहित आहे 3 वाजेपर्यंत टाइम आहे। आणि काल ते माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आमचे काय आम्ही 111 पैकी 111 मागत नाही आहे, पण आम्हाला जे काही तिकिटी जिथे जिथे नगरसेवक नाही तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे 1-1, 2-2 आमची लोक द्या तुम्ही। एक 12-13 लोकांची मी म्हणजे आतापर्यंत मी 40 काढलेले, 40 वरून 20 वर आली, 20 वरून मी 12-13 वर आली। साहेबांनी संजू नाईकला फोन केला की मंदाताईंना तिकिटी द्याव्या लागतील। माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश म्हात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल, कारण तो तिथला नगरसेवक होता। काही कारणास्तव त्यावेळी निलेश म्हात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे 3 तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना एबी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला एबी फॉर्म देऊन त्याची तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली। का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय, म्हणून नेहमीच निलेश बरोबर असा अन्याय केलेला आहे। पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईने उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या। मी मुंबईवरून येऊन संजू नाईकला मी स्वतः फोन केला, त्यांचा पीएला फोन केला। त्यांच्या पीएन सांगितलं संजू नाईकजी पुढच्या गाडीत आहेत। मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला, माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघं बसून या तिकीटमध्ये काही कमी जाती जे होतील ते आम्ही मान्य करू म्हणून। पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला। मी आमदार होऊन स्वतःहून फोन का केला की उद्या पक्षांनी सांगू नये की तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी, साहेबांनी सांगितल्यावरती। तर मी फोन केला, डॉक्टर राजेश पाटीलनी 4 वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या, आपण तिथे बसून मी जवळजवळ 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी वेळ बघितली, टाइम बघितला, पण ते का आले नाहीत। 4 वेळा मी संजू नाईकला फोन केला, त्यांच्या पेला केला, त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही। त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला 13 फॉर्म दिले। त्यांची 13ची माझी मागणी होती मेन तरी 1-1, 2-2 द्या, काही नगरसेवक बसतील नाही बसतील। आणि म्हणले त्याची तुम्ही या 13 लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या संजू नाईककडे, त्यांना प्रमुख केलेलं आहे। तर त्या 13 फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते विचारत तयार होती। काल वकील अपिडेट वगैरे करायला फॉर्म किचकट आहे, तेव्हा मी डॉक्टर राजेश पाटीलला बोलली की आपण सह्या करून दिला तर बरं होईल। ते परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको, सकाळ लोक जातील, कारण 3 वाजेपर्यंत भरायचं आहे, तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील। ते बोलले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो, 5 मिनिटात येऊन मी सह्या करेन, तुम्ही एक किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा। आमची लोक रात्रभर बसून, ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं, जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं। वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले। फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ तुम्हाला भेटून सह्या करतो। मी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली, ते घरात सापडले नाही, त्यांच्या भावाकडे गेली तिथे नाही, त्यांच्या शाळेत गेली तिथे नाही। त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर 7:30 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं। ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊस वरचे फॉर्म भरतो आणि येतो, तुम्हाला फक्त 4 तिकिटी देतो, 1 निलेश म्हात्रेला नगरसेवक म्हणून आणि 4 बेलापूर गावामध्ये देतो। तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग 3 नगरसेविका आहेत,
आणि स्टँडिंग पण तो माझी हे नगरसेवक आहे, 4ही नगरसेवक आहेत, 4-4 वेळा राहिलेले आहेत. तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता, ते काय पडण्यासाठी देता का? मी फुल ताकद लावीन, निवडून आणीन, तो नाही येईल. पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिकरित्या आज माझ्या सांगणार उभा राहणार, खर्च करणार, मी खर्च करणार, निवडून आणणार. पण उद्या नाही आलं ते पॅनल तर सांगणार मंदाताईला मी बेलापूर दिलं होतं, पण ते पडलं, मंदाताईचं पडलं. आणि मंदाताईच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळे येऊन बसणारच आहेत. हे मंदाताईला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं आणि गेल्या वेळेसारखं तिकीट कापायचं. आणि म्हणजे आज एक कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे माझी काही इथे लॉबिंग नाही आहे, माझा इथं कोणी कार्यकर्ता लॉबिंग मधला नाही, सगळे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम केलेले आहेत. या संघाचे सुद्धा 2-3 कार्यकर्ते आहेत, नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाहीत, आबा जगताप संघाचे आहेत, बरेचसे संघाचे लोक आहेत त्याच्यात. पण आता मला सांगण्यात आलं की आम्ही बाकीच्या तिकीट देत नाही. संजू नाईकने सांगितलं, सागर नाईकने सांगितलं, पण हे तिकीट ठरवणारे कोण? मी ते आमदार 3 वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना. इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की नाही असेल. मग तुम्ही एवढं जर घाबरले असताल इथल्या वेगळ्या पक्षाला, तर तुम्ही जबाबदारी 111ची घ्यायचीच नव्हती. तुम्ही 111ची जबाबदारी घेतलीय तर एबी फॉर्मवर सही करायला पाहिजे होती, ती त्यांनी केलेली नाही. आणि त्याच्यामुळे आज हे कार्यकर्ते इथं बसले गोंधळ अवस्थेत आहेत की आमचं फॉर्म होईल की नाही, आमचं तिकीट होईल की नाही, या चिंतेमध्ये सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत. प्रयत्न केला सकाळी 6 वाजल्यापासून, काय आता माझं कार्यकर्त्यांच्या मागेच पाठबळ राहणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट भूमिका आहे की मी माझ्या मुलाला तिकीट घेणार नाही. आणि जे 4 कार्यकर्ते त्यांनी जाणीवपूर्वक पडण्यासाठी दिले ते त्यांनी 111 सीट नाईक फॅमिलीनी लढवावी, भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून झेंडा लावावा. कारण गेल्या वेळी सुद्धा 111 सीट घेतल्या, आल्या किती त्यातल्या निवडून, पडल्या किती, त्याचा जायजा पक्ष घेईल. कारण जर तुम्ही सांगता 111 मध्ये माझी ताकद आहे, मग तुम्ही दोघं पडले का माझ्या समोर? हा पण प्रश्न आहे ना कार्यकर्त्यांना. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी काम केलं होतं माझ्यासाठी म्हणून मी निवडून आली. ठीक आहे, असो, भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल अगर ना घेईल, पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात 111 सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे, ते त्यांनी सिद्ध करावं पार्टीचे लोक निवडून आणून. असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या संघटनेत म्हणा, एका ग्रुपमध्ये म्हणा, किंवा एका घरामध्ये जेव्हा आपण राहतो, सर्व मुलांवरती प्रेम करतो एकसारखं, तर या इथे काम करणारे सर्व कार्यकर्ते म्हणजे मुलाप्रमाणेच मला आईच म्हणतात सर्वजण. तर मी माझ्या एका डोळ्यांनी माझ्या एका मुलाकडे बघायचं आणि दुसऱ्या मुलाकडे दुसऱ्या डोळ्यांनी बघायचं, म्हणजे एकावर न्याय आणि एकावर अन्याय. तर असू दे ना, त्या मुलाबरोबर तो पण मुलगा माझा राहील. जेव्हा न्याय मिळायचं तेव्हा मिळेल, नाही मिळालं तर काय. निलेश म्हात्रे नगरसेवक काय पैसे कमवण्यासाठी होत नाहीये. निलेश म्हात्रेकडे भरपूर आहे आणि ज्यांना नगरसेवक होऊन नुसतं पैसे कमवायचे आहेत ते आपल्याला माहिती आहेत ना, मुंबईत कोण आहेत, काय आहेत, त्याच्या नावावर किती भ्रष्टाचार आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर निलेश म्हात्रे काही नगरसेवक नसला तर काही उपाशी राहणार नाही. त्याच्यामुळे जिथे आमची सर्व मुलं आहेत तिथे निलेश म्हात्रे. कोणाकोणाला एबी फॉर्म अद्याप दिले नाही, खास करून मंदाताई म्हात्रे हे इतके वर्ष काम करत असताना केवळ त्यांच्या निकटवर्तीयांना डावललं गेलं असं काही आहे का? त्यांचे निकटवर्ती म्हणण्यापेक्षा जुने बीजेपी, मंदाताईचे जे निकटवर्ती आहेत ते ओरिजिनल बीजेपीचे आहेत. म्हणजे मंदाताई काय कार्यकर्त्यांना घेऊन आली नव्हती असं नाही आहे, पण जे कार्यकर्ते आहेत ते मुळातपासून बीजेपीचे आहेत. त्या लोकांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही जवळीक साधून पक्षात काम करतो आहे. असं किती लोकांना अंदाजे डावललं आहे? असे जवळजवळ तर भरपूर लोकांना आहे, पण तरी प्रमुख निवडून येणारे असे 15 लोक होते जे निवडून येऊ शकत होते. अशा 15 जणांना डावलण्यात आलेलं आहे. 15 नाही 10 पैकी, कारण 5 जणांना ते एबी फॉर्म द्यायला तयार झालेले आहेत. 10 जणांना ते डावलत आहेत. 5 जण येते तुमच्या सहित 5 जण येते, 4 जण, मी पकडून 4, अजून 5. हां, तिथं असं टफ आहेत, पडणारे नाहीत पण टफ आहेत. त्याच्यामुळे ते आम्हाला आता देऊ इच्छित आहेत. आज पक्ष माझ्यावर जबाबदारी टाकायला तयार झालं की मला नगरसेवकाचं तिकिटाचं प्रभाग नंबर 28मधून मध्ये एबी फॉर्म माझ्या नावाने प्रिंट पण झालेला आहे. पण
मी माझ्या 20 वर्षापासून मी माझ्या कार्यकर्त्यांसाठीच आतापर्यंत तिकीट नाही घेतलं आणि आता पण मला वाटलं की मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत मला तिकीट भेटेल, तर मला एकट्याला तिकीट भेटून मला कार्यकर्त्यांना जर तिकीट नसेल भेटत तर मग मी तिकीट कशाला घेऊ. म्हणून मी या इलेक्शनमध्ये आता या भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेत नाही. पण मी पक्षाच्या बरोबर राहीन, पण मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे मी माझ्या तिकिटाचा त्याग करत आहे. कारण उद्या कोण मला बोलायला नाही नको की ताईने स्वतःच्या मुलाला तिकीट आणलं आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, तसं परत बोलायला नको. म्हणून मी माझ्या पक्षाचा दिवशी माफी मागतो की मला हे तिकीट नको आहे. तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना जर न्याय देऊ शकत नसाल तर मलासुद्धा ह्या पक्षाच्या तिकिटाची गरज नाही आहे. आमच्या कार्यकर्त्यांना AB फॉर्म देऊन सुद्धा काल अध्यक्षांनी आज साईनला येतो म्हणून सांगितलं, कारण फॉर्म मोठे असल्यामुळे फिलअप करून ठेवा, आम्ही तुमचा फॉर्म पूर्ण करून देतो आणि मी येऊन सकाळी साईन करतो. आज सकाळी मी रात्री 3 वाजल्यापासून त्यांच्या संपर्कामध्ये आहे. SMS द्वारे 4 वाजता त्यांनी मला मेसेज टाकला की मी आत्ता माझ्याकडे AB फॉर्म साईन करायला आलेले आहेत, मी इथून थोड्या वेळाने निघतो आणि मग तुमच्याकडे येतो असं सांगून मला दिलं. पण अजूनपर्यंत 10 वाजले तरी अजून त्यांचा पत्ता नाही आणि आता हे मुद्दाम करत आहेत कारण आता बाकीचे AB फॉर्म भरले जातील आणि आमचा नंतर AB फॉर्म भरल्यावर तुम्हाला माहिती आहे जो दुसरा फॉर्म भरला जाईल तो ग्राह्य धरला जाणार नाही. AB फॉर्म जो प्रथम भरला जाईल तो ग्राह्य धरला जाईल. म्हणून आता याच्यात काही अर्थच उरला नाही आहे. पण मला पाठवलेलं आणि अजून बेलापूरच्या 4 सीटांना पाठवलं आहे. त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं जर बाकीच्या लोकांना नसेल तिकीट भेटत तर आम्हाला ह्या तिकिटाची गरज नाही आहे. पण एकंदरीत 13 AB फॉर्म पाठवण्यात आलेले आहे, हो. त्यापैकी त्यावरती सही देखील नाही आहे. हां. असं मुद्दाम जाणून बुजून कोण करताय का? हो, असं मुद्दाम करताय. हे जे नव्याने जे पक्षात आलेले आहेत BJPमध्ये ती लोक हे काम करत आहेत. तुम्ही काय कारवाईची मागणी करणार आहे का त्यांच्यावरती? पक्ष जर धृतराष्ट्र कधी दुःशासनावर किंवा दुर्योधनावर कार्यवाही करताना बघितलं आहे का? पक्ष हा धृतराष्ट्र झालेला आहे असं माझ्या मते. ते डोळ्याची पट्टी बांधून बसलेत, त्यांना दुर्योधन आणि दुःशासन चांगलेच वाटतात. तुम्ही नाव सांगाल का नेमकं कोण? कारण की अनेक जण राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलेले आहेत. संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, कोणी पण म्हणा तुम्ही, नाईक परिवार. ओके सर, थँक्यू सर.